अभिनेता सैफ अली खानचा पुत्र इब्राहिम अली खान आणि अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर यांच्या नादानिया या चित्रपटाचा ट्रेलर सध्या लॉन्च झालाय आणि त्याला चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा मिळतोय। प्रेक्षकांना लवकरच हा चित्रपट नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळेल। प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायिका श्रेया घोषालचा एक्स अकाउंट हॅक झालाय। या संदर्भात श्रेयानं इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली। तिच्या अकाउंटवरून आलेल्या कुठल्याही मेसेजला प्रतिक्रिया न देण्याची विनंती श्रेया घोषालनं केली। अभिनेता सुनील शेट्टी यांनी बॉर्डर चित्रपटाबाबत अलीकडेच एक मनोरंजक असा गौप्यस्फोट केला। त्यांनी या चित्रपटाची ऑफर सुरुवातीला नाकारलेली होती। दिग्दर्शक JP दत्ता हे खूप रागीट असल्याचं ऐकल्यानं हा चित्रपट नाकारलेला होता असं सुनील शेट्टी यांनी एका मुलाखतीत सांगितलं। अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचं नाव क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात घेतलं गेलंय। पदुचेरी सायबर क्राईम पोलिसांनी एका टोळीला या संदर्भात अटक केली। या प्रकरणामध्ये तमन्ना आणि काजल अग्रवाल यांची चौकशी केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। रॉटरडॅम या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गौरवलेल्या फॉलोअर या चित्रपटाचा टीजर सध्या लॉन्च झालाय। या चित्रपटातून सीमा भागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची कहाणी उलगडणार आहे। मराठी, कन्नड आणि हिंदी या भाषांचं अनोखं मिश्रण या चित्रपटात बघायला मिळेल। मुलांच्या बाबतीत अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिचं वेगळं मत तिनं व्यक्त केलं। घरचे श्वान, गाई, घोडे हे पाळीव प्राणी हीच आमची मुलं आहेत। त्यांचाच सांभाळ करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय। त्यामुळे आम्हाला स्वतःची मुलं नकोत असं तिनं म्हटलंय। कोळीगीत प्रेमी प्रेक्षकांच्या भेटीला दर्याचं पाणी हे नवं कोळीगीत सध्या आलेलं आहे। गायक रोहित राऊत आणि सोनाली सोनवणे यांच्या आवाजात हे गीत रेकॉर्ड करण्यात आलं। सध्या हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे। किरण गायकवाड आणि अंकिता राऊत ही फ्रेश जोडी या गाण्यात आपल्याला बघायला मिळते आहे। नामदेव ढसाळ कोण असं विचारणाऱ्या डोकेफिरू सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन करावं अशी मागणी नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनी केली आहे। ज्या माणसानं मराठीचा झेंडा जगामध्ये लावला तो माणूस कोण कसं विचारू शकता असा सवालही त्यांनी उपस्थित केला। महेश बनसोडे यांनी मल्लिका अमर शेख यांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देणार असंही माहिती ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली। बॉलिवूडचे रिअल लाईफ कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना आपल्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे। लवकरच सिद्धार्थ आणि कियारा आपल्या घरी नवीन पाहुण्याचं स्वागत करतील। या दोघांनी सोशल मीडियावर एक्सपोज करत ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली।